पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। खारपाडा येथील चोरी करणाऱ्या चोराला गावकऱ्यांनी पकडलं। पेन तालुक्यातील खारपाडा येथे एका चोराला गावकऱ्यांनी पकडलं। अर्चना गजानन घरत यांच्या घरामध्ये त्या एकट्याच असल्याची संधी साधून चोर आत घरात घुसले। सकाळच्या सुमारास अर्चना घरत ही महिला एकटीच आपल्या लहान मुलासह घरामध्ये होती। दारावर कोणीतरी आवाज दिला। तिला भासलं की आपली मुलगी आली म्हणून दार उघडला तर दोन्ही समधक्क्या बोक्यानं आत मध्ये घुसले व तोंड बांधून साडीने बांधून ठेवलं। घरामध्ये उलटापालटा करत काही अवस्थांच्या हाताला सापडले व अर्चनाईच्या गळा दाबण्याचाही प्रयत्न झाला। या झपाटीमध्ये चोरांना प्रत्युत्तर देत अर्चना यांनी त्यांचा पाठलाग सुद्धा केला व गाव उघड झाल्याने सर्व गावकऱ्यांनी चोरांना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले। घरामध्ये सोन्याच्या वस्तू त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या व चोरांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। किधर है क्या? किधर आ? किधर है क्या देख खाली। हाँ ठीक है, आ जा, ऊपर आ जा, चल ऊपर आ जा, ऊपर आ जा, नहीं ऊपर आ जा तू, चल काय करायचं करा, तपास नाही होणार मग व्यवस्थित सांगतो। एक एक देते सध्या शूटिंग करू नका त्याचं, आपल्याला सगळं आम्ही फोटो देतो कुठे गेले बाबा। अहो तुम्हाला सांगते त्या दिवशी शिक्षा म्हणजे असं होतं ना। नाही काय नेमकं झालं होतं त्या परिस्थितीला? तुम्ही एकटाच घरात होतात का आणखी कोण होतं? आणि काय काय तुमच्या वस्तू घेऊन नेल्या? कपाट फोडली, काय गेलं मला जरा दाखवू शकता? अच्छा हे दोन्ही फोडले, हे कपाट फोडले सगळे। त्यावेळी तुम्ही एकटाच होतात घरात? एकटी आणि माझा छोटा मुलगा होता 1.5 वर्षाचा। किती लोक होते ती? ती दोघ जण होते। पण तुम्हाला कसं समजलं हे आतमध्ये येण्याच्या याच्यामध्ये होते? ते माझ्या लक्षातच नव्हतं। माझी छोटी मुलगी येऊन गेली नाश्ता करून, सकाळची शाळा असल्यामुळे, आणि मला असं वाटलं दुसरी मोठी मुलगी पण नाश्ता करण्यासाठी आली असेल। ते याच्याने मी पटकन दरवाजा खोलला। मी कधी पण बघूनच दरवाजा नाही, पण घरामध्ये कोण होतं त्यावेळी? कोण नव्हतं? कोणच नव्हता। मी छोटा मुलगा काय काय केलं मावशी अजून? आता हा ड्रायव्हर खोलला देवाऱ्यांचा, हा देवाऱ्याचा, आणि ते देवीचे काही साधे दागिने होते ना ते पण ताई सर्व घेतले। हा तिथून नेले सगळे? हा सर्व नेले। काय काय केलं ताई? ते सांगतो, पण हे दोन्ही पण कपाटा उघडून काही सगळी अस्ताव्यस्त केलेलं। हे पण कपाट फोडले का? फोडली नाही, पण ते पण सगळं सगळं खाचा पाडलेला, म्हणजे दोन्ही विस्कटलेले होते। हे पण ते तसंच केलं? हा ताई तसंच केलं, आणि त्यांना काहीच नाही भेटत तेव्हा ताई ह्या बिछाना वगैरे अलमारी हे सगळं उभा केलं दोन्ही साईड। तेव्हा त्यांना त्याच्यात एक पर्स भेटली, आणि मग पर्स मध्ये ते काही वस्तू होते ना ते घेऊन पळत होतं। कशा पद्धतीने घरातले आवाज गेले, पैसे गेले, की किती लोक होते आणि कशा पद्धतीने चोर होते ते? 2 जण घरात आली। मी दरवाजा उघडला पहिला त्याने उघडल्याच त्याने माझा घसा पकडला आणि मला खालती जमिनीवर हे करून दाबून माझा घसा, माझी साडी होती तिथे पडलेली, त्या साडीने गुंडाळून पूर्ण चेहरा बांधून घेतला माझा नंतर। हां, किती लोक होते? 2 जण होते ते। एकाने माझा हात पकडला आणि दुसऱ्याने साडी गुंडाळून पूर्ण चेहरा पॅक करून ठेवला माझा। मारहाण वगैरे झाली तुम्हाला? मारहाण फक्त माझा घसा दाबला त्याने जोराने, पण मी त्यांना आटपलं नाही। नंतर मग त्यांनी बांधून घेतला माझा चेहरा आणि हात। आणि काय वस्तू गेल्या तुमच्या? वस्तू मी बाहेरचं घर असल्यामुळे जास्त काही इथे ठेवत नाही। त्याच्यामध्ये माझ्या लहान मुलीची एक चेन होती आणि ब्रेसलेट होता, आणि साधं गंठण म्हणून मी घरात ठेवलं होतं। एक कानातले साखळे पण होते ना, कानातलं होतं। ते पण घेऊन गेले? हां, ते पण घेऊन गेले। तुम्हाला आरडाओरडा केला नाही त्यासाठी?
आरडाओरडा करायला त्यांनी मला चान्सच नाही दिला. तोंडच बांधा, मुलं बांधूनच काय ते ठेवलेली आरडाओरडा पूर्ण करायला. मला. पण नंतर त्यांना काहीच नव्हतं मिळत तेव्हा ते मला विचारण्यासाठी माझा चेहरा ओपन केला. तेव्हा का पैसे मागितले ना तुझ्याकडे? पैसे मागितले, त्यांना पैसे पण नाही मिळालं. पोलिसांनी पकडलं सुद्धा त्यांना असं काहीतरी समजलं. पोलिसांनी नंतर पकडलं त्यांना. गावकऱ्यांनी आमच्या भरपूर सहकार्य केलं. म्हणजे मी जशी त्यांच्या मागून धावत गेली तशी गावातली सर्व लोक म्हणजे जमा झाली आणि प्रत्येक जण त्यांच्या मार्गावर जाऊन, आणि आमच्या गावातले पाळीव प्राणी म्हणून कुत्रा आहे, त्यांनी भरपूर सहकार्य केलं आम्हाला. म्हणजे तो कुत्रा तिथून हल्लाच नाही, जो गुहेत लपला होता ना. हा, पकडले. एकाला पकडलं आणि माझं नाव अर्चना गजानन घरत. मला लता रमेश करत. बाकी काय मारझोड वगैरे काय झालं? मारझोड नाही, पण तिला ते आवडल्यामुळे हे नख वगैरे हातावर जरा हे नख वगैरे ओढले ना ताई. हा, काय नाव तुमचं? आज या घरामध्ये चोरी झाली होती आणि काहीतरी ऐवज करून नेले, काय परिस्थिती झाली होती? रमेश नारायण घरत माझं नाव आहे. ही आता चोरी झाली, हा माझा लहान भाऊ आहे. तो मला इथून एखादी कळवलं आता आमच्या गावातल्या माणसानी. पण मी आता सकाळी इथे आलो होतो. सकाळी आलो तेव्हा तिला ऑलरेडी धरून ठेवली होती, तिची मान वगैरे दाबून ठेवली होती तिची. तिला बोलता येत नव्हतं. ती आतून मला बघू शकत होती, मी आहे तो. ते पण मला बघत होते, ते बाहेर उभा आहे माणूस. ते तिला विचारत होते, हा बाहेर माणूस उभा आहे, हा कोण आहे तुमचा? तो कधी इथून जाणार आहे? मग तिने सांगितलं सांगता येत नाही, तो कधी जाईल ते. ती इथं आल्यानंतर थांबतात असं तिने सांगितलं त्यांना. पण त्यानंतर मी हाका मारलं तिला, बाहेर ये बाहेर. ती आली नाही. मला वाटलं का ते घरात दोघंजण आहेत, काहीतरी चाललं असेल किंवा बाथरूमला आंघोळ वगैरे चालली असेल. मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला फोन आला इथून एका माणसाचा की तुमच्या भावाच्या घरात चोरी झाली या म्हणून. आणि मी एवढ्यात दिशा धावत आलो. मी येतो म्हणून लोकांनी मला विचारलं काय झालं. तर मी विचारलं आमच्या घरात चोरी झाली भावाच्या घरात. पण माझ्यावर सर्व गावकरी लोक ते मिळली, ते धावत आले. आल्यानंतर सगळीकडे धाव सुटले लोक. कुठल्या दिशेला पळाले त्या दिशेला लोक धावत सुटले. तर एक जण तिकडे बसलेला होता, त्याचा शोध अर्ध्या लोकांना लागला. मग त्याला लोकांनी पकडून आणला. इथे पकडून आणल्यानंतर इथे धरला, इथे उभा केला आणि मग त्याला पोलिसच्या ताब्यात दिला. किती लोक होते? ते 2 लोक होते. 2 लोकांपैकी एकाला इथे पकडण्यात आला आणि एक आहे तो इथून फरारी झाला. एक मिळाला नाही. आमच्या ताब्यात एकच सापडला. मग त्याला आम्ही लगेच पेन पोलीस स्टेशनमध्ये सादर केला. काय केलं म्हणजे? आमचा आवाज एक चेन गेली, एक लहान मुलाचा ब्रेसलेट गेला, तिच्या कानातलं जे गेले. पोलिसांनी हस्तगत केलं? पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहेत. ते अनेक घंटे होतं त्याचा डुप्लिकेट, तो दिले. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.